म्हणून हे सर्व तुम्हाला म्हणजे सांगावंसं वाटलं मला, म्हणून मी तुम्हाला हा ब्लॉग बनवत आहे. अजून दुसरा बदल आपल्या टोकन यंत्रामध्ये काय दिलाय, तर हे जे नोज होतं, हे पहिलं नोज होतं 1.5 इंच 2 इंच, मग आपल्याला सफिशियंट होतं. मग आता आपल्याला समजा अजून हे नोजची साईज कमी करायची आहे, तर कमी करण्यासाठी आपल्याला इथं 2 स्क्रू दिलेत. हे स्क्रू काढायचे आणि डायरेक्ट हे दुसरे मोठं जर बसवलं तर तेवढं अंतर आपलं कमी होणार आहे मित्रांनो. पण मित्रांनो, हे आपण काढलं, हे काढायचं आणि डायरेक्ट हे बसवायचं. याला आपण स्क्रू पण लावू शकतो आणि डायरेक्ट लॉक पण आहे, डायरेक्ट लॉक वर पण ठेवू शकतो. तर आता हे झालं फक्त 1.5 इंचाचे नोज आपलं. तर मित्रांनो, असं आपल्याला फार कमी जास्त करता येणार आहे. हे पूर्ण सगळे चेंज करता येणार आहेत. हे नवीन सिस्टम पण ह्या वर्षीच्या टोकन यंत्रामध्ये कंपनीनं दिली. पहिलं फक्त एवढंच दिलेलं असायचं, मग परत आपल्याला हे घ्यायचं म्हणलं तर त्याला 100-50 रुपये एक्स्ट्रा घालून आपल्याला हे घ्यावं लागायचं. हे आता पूर्णपणे बचत झाली. दुसरी गोष्ट अजून मित्रांनो, अजून एक तिसरी बदल म्हणजे काय होतं, पहिलं जे टोकन यंत्र आपण रिव्हर्स फिरवलं, तर रिव्हर्स फिरवल्यानंतर इथं डायरेक्ट स्प्रिंग दिलेली होती. ही स्प्रिंगद्वारे खराब होत होतं किंवा मग आतल्या बेरिंग खराब होत होत्या. पण आताचं जे टोकन यंत्र दिलेलं आहे, या टोकन यंत्रामध्ये